जीवनाचा खरा आनंद म्हणजे बालपण. या बालवयामध्ये विद्यार्थ्याच्या मनावर आपण जे सुसंस्कार पेरणार तेच संस्कार घेऊन तो आपलं उद्याचं आयुष्य जगणार आहे. ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार देऊन योग्य असे संस्कार करून त्याला जगाच्या बाजारामध्ये विकण्यासाठी ठेवतो, त्याच पद्धतीने शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना विविध कलागुणांचे संस्कार देऊन त्याचं जीवन उज्ज्वल व सफल करण्यासाठी अविरत प्रयत्न करत असतो. याच पद्धतीने ज्ञानधन विद्यार्थी सुसंस्कार केंद्रामध्ये माधवआप्पा काळकुटे व प्राध्यापक पवार सर चिंचाळकर हे विद्यार्थ्यांना त्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी योग्य असे संस्काराचे कार्यक्रम आयोजित केला आहे. अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाची शान, अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाचे ज्ञान, अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाचे पंचप्राण, अध्यक्ष म्हणजे विचारांची खाण. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माधवआप्पा काळकुटे यांनी आपले स्थान स्वीकारावे. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले यादव सर, भोसले सर आणि राऊत सर यांनी आपण आपले स्थान स्वीकारावे अशी नम्र विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे आमचे मार्गदर्शक म्हणजे पवार सर यांनी आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. यानंतर 10वीचे विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करतील. नवीन्याचा ध्यास रे दिशा उद्याची शोधूया, नवीन्याचा ध्यास रे दिशा उद्याची शोधूया. स्वागताच्या या प्रसंगी टाळ्या जोराने होऊ द्या, टाळ्या जोराने अनिकेत यादव आपले मनोगत व्यक्त करेल. माझे नाव अनिकेत बंस यादव. मी आज इयत्ता 10वीच्या म्हणजेच आमचा निरोप समारंभ याबद्दल थोडं काही सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावं अशी माझी नम्र विनंती. मित्रांनो, मी इथं इयत्ता 9वीमध्ये आलो. मला इथल्या शिक्षकांनी खूप काही चांगलं शिकवलं. पवार सरांनी आम्हाला सायन्स शिकवलं, त्यामध्ये माझी खूप प्रगती झाली. तसेच आप्पांनीही आम्हाला मॅथ शिकवलं. मॅथमध्ये तर मी खूप कच्चा होतो, पण आप्पामुळे एकदम परफेक्ट झालो. त्यानंतर बाकीचे शिक्षक होते, त्यांनी आम्हाला इंग्लिश असे विषय शिकवले. इथं आल्यापासून मी माझ्यामध्ये खूप बदल केले. हे हॉस्टेल म्हणजे आमचं घरच होतं, असं आम्ही राहत होतो. या हॉस्टेलमध्ये आमच्याकडून काही चुकाही झाल्या त्याबद्दल मी क्षमा व्यक्त करतो आणि मित्रांनो, मी आज तुम्हाला निरोप समारंभाविषयी माहिती आम्ही कसं इथं वागलो सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. मी हॉस्टेल 9वीला चालू झालं. मी 9वीला हॉस्टेलमध्ये आलो. 2 वर्ष ह्या वर्षी 2 वर्ष मला कंप्लीट होत आहेत. 2 वर्षात मी खूप काही शिकलो. तात्याने आम्हाला सायन्स शिकवलं, आप्पाने मॅथ, गुले सर होते. गुले सर आज आले नाही, पण गुले सरने इंग्लिश शिकवली. गुले सरच्या अगोदर कदम सर होते, कदम सरने बी आम्हाला सायन्स शिकवलं. तात्याने बी सायन्स समजलं नाही तर गावाकडच्या गोष्टी काही म्हणजे गावाकडचं उदाहरण देऊन पण समजून सांगितलं. इथं खूप गावाकडच्या सारखं इथं राहिल्यासारखं वाटलं. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.
अध्यक्ष प्रमुख पाहुणे व इथे जमलेल्या माझ्या मित्रांनो, आज आम्हाला सेंड ऑफ द्यायचा आहे या गुरुकुलतर्फे. तर आपण इथे जमलेलो आहोत. मी जे 2 शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावी, नम्र विनंती. पवार सर हे आम्हाला सायन्स शिकवत होते. आप्पा काळगुडे सर आम्हाला गणित शिकवत होते. चव्हाण सर 5वी ते 7वी मुलांना शिकवत होते. आणि आम्ही इथे चांगल्या प्रकारे राहत होतो. सकाळी उठून 5 वाजता उठवायचे आप्पा आम्हाला. ते रात्री 10 वाजेपासून आम्ही अभ्यास करायचो. पुन्हा 8 वाजता शाळेत जायचो. शाळेत 1 वाजता वापस यायचो. धन्यवाद. जीवनाचा अर्थ खरा शिक्षणाच्या पायरीवरच मिळत असतो. त्यानंतर आर्यन, मी ज्ञानदान गुरुकुलमध्ये मागच्या वर्षी म्हणजे 9वीला ॲडमिशन घेतलं होतं आणि गुरुकुल पण मागच्या वर्षी सुरू झालं होतं. पवार सर आम्हाला सायन्स शिकवतात आणि आप्पा नाही का मॅथ शिकवतात. तर त्यांनी शिकवता आम्हाला काही 5 ट्रिक सांगितल्या होत्या अभ्यासाच्या, ते मी तुम्हाला सांगत आहे. तर त्याच्यातली पहिली ट्रिक आहे की जर आपल्याला उद्या जर विषय शिकवणार असेल तर ते आजच वाचून जायचं. आणि त्याच्यातली दुसरी ट्रिक आहे जे आपण उद्या शिकवताना नाही का सर ते लक्षपूर्वक आणि एकाग्रतेने ऐकावे. आणि त्याच्यातली तिसरी ट्रिक आहे जे आपण वर्गपाठ गृहपाठ जे करतो ना ते एकाग्रतेने करावे आणि लक्षपूर्वक करावे. त्याच्यातली चौथी ट्रिक आहे की आपण झोपताना नाही का झोपताना नाही का त्याची रिव्हिजन करावी. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. शिकत आहे. आज आमचा शेडोपचा कार्यक्रम आहे, त्याबद्दल मी तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. मी इयत्ता 9वीला इथे शिकण्यासाठी हॉस्टेलवर आलो व आप्पा आम्हाला मॅथ शिकवत होते व तात्या आम्हाला सायन्स शिकवत होते. तात्या सायन्स खूप चांगल्या प्रकारे शिकवत होते व व्याख्या पाठ करायला सांगायचे, शब्द लिहायला सांगायचे, दररोज शब्द पाठ करायला सांगायचे व आप्पा मॅथ शिकवायचे. मॅथ समजून सांगायचे नीट. मॅथ शिकवताना म्हणायचे एकाग्रतेने लक्ष द्या.
एकाग्रतेने लक्ष द्यावं. प्रॅक्टिस सेट मधले काही मॅच सोडून द्यायचे व काही सोडायला सांगायचे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपतात. माझ्या मित्रांनो, आज मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. मी आता इथं 9वीला आलतो. तात्या आम्हाला सायन्स शिकवतात व आपा आम्हाला गणित विषय शिकवतात. आपा आम्हाला गणित विषय एकदम खोलवर जाऊन शिकवतात. आम्हाला काही त्यांनी बेसिक कॉन्सेप्ट घेतल्या. त्यांचे याबद्दल आभार मानतो व धन्यवाद. Hello, hello, hello. म्हणून सारे कार्यावर नाही सूर्य एकच असतो. आलेलो आहे. आता 2 वर्ष झालेलं आहे. आता 10वी आहे माझी. आम्हाला पवार सर सायन्स शिकवतात आणि आप्पा मॅथ शिकवतात. आणि आप्पा आहे ते बेसिक कन्सेप्ट सगळ्या आम्हाला ओके. धन्यवाद.
मी आता 9वी तिथं आलो होतो. इथं आल्यावर आप्पा तात्या आम्हाला शिकत होते. तात्या सायन्स शिकत होते, आप्पा मॅथ शिकत होते. आप्पा रोजचे रोज दर आठवडे आमचा अभ्यास बघायचे, अभ्यास करतात का नाही रोजचे रोज अभ्यास बघायचे, आम्हाला शिकवायचे. कदम सर होते, गेल्या वर्षी आम्हाला कदम सर मॅथ इंग्लिश शिकवायचे. शाळेत बी चांगले शिकवायचे. शाळेत यादव साहेब, भोसले सर, आडे मॅडम चांगले शिकवायचे. एवढे बोलून मी माझ्या शिकवत. धन्यवाद. या गावातील छोटे मुले मी इयत्ता 10वीला शिकत आहे. आम्हाला इथं निरोप समारंभ कार्यक्रमामुळे आपण इथे जमलेलो आहोत. मी इथं 9वीला आलो होतो ज्ञानदान गुरुकुलमध्ये. इथं ज्ञानदान गुरुकुलमध्ये आम्हाला पवार सर सायन्स शिकवत होते आणि आप्पा मॅथ शिकवत होते. आप्पा आम्हाला बेसिक कन्सेप्ट सगळ्या खोलावर जाऊन शिकवत होते. सगळे गणित चांगल्या प्रकारे चांगले सोडून देत होते. आम्हाला काही पण अडचण आली की आम्हाला रात्री सुद्धा सरला विचारलं की सर आम्हाला गणित समजून सांगत होते. काळगोटे सर मला गणित चांगल्यापैकी समजायला लागले. 8वी पासून आधी मला गणित मी सोडायचंच नव्हतं कारण की मला येतच नव्हतं. पण काळगोटे सर मला हळूहळू गणित समजायला लागलं. आता गणित चांगल्या प्रकारे मला येऊ लागले. मला माझ्यामध्ये खूप बदल झालेला आहे कारण की मला पुढे जायची डेअरिंग नव्हती. मी इथं आल्यापासून पुढे जायची डेअरिंग आली. माझ्या अक्षरात खूप बदल झाला कारण की इथं स्पर्धा घेण्यात येत होते अक्षरात 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. त्यामुळे माझ्या अक्षरात पण खूप बदल झाला. सरचे सगळ्यांचे धन्यवाद म्हणतो आणि इथं थांबतो.
कुठे. मी हॉस्टेलमध्ये नवीला आलो तेव्हा मला इथलं काहीच माहित नव्हतं. नवीन हॉस्टेल व पवार सरची बी ओळख नव्हती व ते आम्हाला सायन्स शिकवतात आणि आप्पा आम्हाला मॅथ शिकवतात. आम्हाला सायन्स ते शिकवतात व इथं धन्यवाद. मी या गुरुकुलात नवीला आलो आणि आप्पाची तात्याची ओळख आम्हाला 5वी पासून होती, कारण की मी 5वीला नामगावच्या आश्रमात होतो. तिथून 5वीला शिकलो तेव्हा लॉकडाऊन पडलं म्हणून 2 वर्ष बुडाले आणि 8वीला गेलो. 8वीला आप्पापाशी शिकलो आणि 9वीला इथं आलो. तर इथं आम्हाला आप्पांनी मॅथ हा विषय शिकवला आणि तात्याने सायन्स हा विषय शिकवला. एवढे म्हणून प्रमुख पाहुणे, येथे जमलेल्या माझ्या मित्रांनो, आज तर आपण इथे कशासाठी जमलो आहोत हे तर माहित आहे. आज आमचा निरोप समारंभ. मी या गुरुकुलात मी या आप्पापाशी 8वीला आलतो. 8वीला आश्रमात शिकलो व इथे 9वीला आलो. 9वीला चांगला अभ्यास केला. आप्पाने आम्हाला मॅथ हा विषय शिकवला. आप्पा आम्हाला जे गणित शिकत नाही ते सोडून द्यायचे व चांगले समजून द्यायचे. तात्याची काय ओळख नव्हती इथं आल्यावर. तात्याची बी ओळख पडली. तात्या आम्हाला सायन्स हा विषय शिकवत होते. त्यांनी आम्हाला चांगला विषय शिकवला. एवढे माझे 2 शब्द संपत होते.
मी इथे नववीला आलतो तेव्हा माझं गणित सायन्स सगळेच विषय कच्चे होते. आम्हाला सायन्स पवार सर घेतात, गणित ताज आपला आप्पा घेतात काळकुटे सर, आणि इंग्लिश हे घेतात गुले सर. 8वीला कदम सर घ्यायचे पण ते गेले, त्यानंतर गुले सर आले. आम्हाला सायन्स हा विषय नीट समजत नव्हता. पवार सरमुळे हा विषय मला खूप समजायला लागला. गणित हा विषय, गणितात माझ्या बेसिक कन्सेप्ट खूप माझ्या बेसिक कन्सेप्ट कच्च्या होत्या. त्यानंतर आता माझ्या बेसिक कन्सेप्ट खूप हे झालेले आहेत, पक्के झालेले आहेत. यानंतर एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तिला पूर्वीन माझ्या गाडीवर पूर्वीन माझ्या गाडीवर, तिला पूर्वीन माझ्या गाडीवर पूर्वीन माझ्या गाडीवर. सारखी स्वप्नात येती गोड नसताना, गोड गालामध्ये मी समोर दिसताना. सारखी स्वप्नात येती गोड नसताना, गोड गालामध्ये मी समोर दिसताना. खरं सांगतो राव माझ्या मामती पोर, खरं सांगतो राव माझ्या मामती पोर. एक नंबर दिसते साडीवर, एक नंबर दिसते साडीवर. तिला पूर्वीन माझ्या गाडीवर पूर्वीन माझ्या गाडीवर. मी इयत्ता 10वी शिकतो. मी या गुरुकुलात इयत्ता 9वीला आलो होतो. इथं आल्यापासून मला असं काही अभ्यासात समजत नव्हतं. तात्या व आप्पा ही माझ्या ओळखीचे नव्हते. पुन्हा ओळखीचे झाले. पुन्हा आम्हाला पवार सर म्हणजे तात्या विज्ञान शिकवतात, सायन्स. माझा आप्पा काळकुटे आम्हाला मॅथ शिकवतात आणि ते खोलावर जाऊनही शिकवतात. जे समजत नाही ते 2 वर्षापूर्वीचे बेसिक पक्का आम्हाला करून देतात. आमच्या इतक्या मोठ्या चुकाही माफ करून आम्हाला गुरुकुलात प्रवेश दिला. धन्यवाद. पहिला प्यार ग गावी सरी सगळं
पहिला प्यार ग कधी करेली सगळं कशी कशी निघाली तू हलक्या मनाची परवा नाही केली तू ग तुझ्या याराची मोठा पाहून धोका देऊन जीव लावून टाकू गेली सगळं पहिला प्यार ग कधी करेली सगळं केला स्वाद ग पहिला प्यार ग कधी करेली गेले भावने कधी मला तुझा प्यार नाही समजला कधी साडी लावून नदी कावर भाडी माझी गेली सगळं केलं सुमार आज आमचा निरोप समारंभ दिवस आहे म्हणजे ठेवलेला आहे 8वी-9वीच्या मुलांनी त्यांचे मनापासून आभार मानतो व त्यांनी मला इथं 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्यांचे मनापासून आभार मानतो आम्हाला वर्षभर आप्पांनी तात्यांनी मनापासून म्हणजे घरच्या असल्यासारखं शिकवलं तात्या सायन्स शिकवत होते व आप्पा गणित तात्या सायन्स एवढा विषय अवघड असून सुद्धा तात्या आम्हाला एवढं सोप्या पद्धतीने शिकवायचे की शिकलं की म्हणजे लगेच तो चॅप्टर आमच्या लगेच डोक्यात बसायचा आप्पाचं पण गणित एवढा विषय अवघड असून सुद्धा गणित म्हणजे एवढं समजून शिकवायचे की आम्हाला ते लगेच आमच्या डोक्यात बसायचं वर्षभर आमचं चांगलं प्रेम केलं व त्यांचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी असावा असं हे करतो तसेच इथं शाळेतील यादव सर भोसले सर राऊत सर सगळे यांचे मनापासून अभिनंदन करतो व माझे 2 शब्द संपवतो धन्यवाद पासून या गुरुकुलात शिकत आहे या गुरुकुलाने मला ज्ञान शिस्त संस्कार सर्व काही दिले त्याबद्दल मी आप्पाचे व पवार सरांचे धन्यवाद मानतो पिंजऱ्यात गेलाय पुन्हा काय असावं माझा पुन्हा पिंजऱ्यात गेलाय पुन्हा सारा लवलाय मुंबई ठाणा मला गेलाय पुन्हा सारा लवलाय मुंबई ठाणा मला गेलाय पुन्हा
वाटते गावची सखू गावची सखू या विषयावर नाटक करून दाखवते. मी 10वी शिकत आहे. मी गेल्या वर्षी आलो आणि हॉस्टेलमध्ये नंदन गुरुकुलमध्ये पवार सर सोबत यांच्यासोबत हे शिक्षक होते. हे तात्या आम्हाला अभ्यास शिकवले. तर या दिवसावर मी मराठी शिकवायचे आणि आपण शिकवायचे मी ह्या वर्षी ज्ञानदान गुरुकुलमध्ये आलो आहे आणि पवार सर आम्हाला सायन्स शिकवत होते आणि आप्पा आम्हाला गणित शिकवत होते. आप्पाने आम्हाला गणित चांगल्या प्रकारे शिकवलं व तात्याने सायन्स पण चांगल्या प्रकारे शिकवलं. मला ज्ञानदान गुरुकुलमध्ये चांगले मित्र व चांगले सर भेटले आणि ज्ञानदान गुरुकुलमध्ये दिवस कसे गेले आहे माहितीच नाही झालं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद. तिला पूर्वीन माझ्या गाडीवर पूर्वीन माझ्या गाडीवर तिला पूर्वीन माझ्या गाडीवर पूर्वीन माझ्या गाडीवर सारखी सपनात येती जवळ नसताना गोड्या गावामध्ये येती समोर दिसताना सारखी सपनात येती जवळ नसताना गोड्या गावामध्ये येती समोर दिसताना खरं सांगतो माझ्या मामाची गेल्या 5 वर्षापासून आपण शिकत आहे. आपला स्वभाव खूप छान होता. यावर्षी मी ज्ञानदान गुरुकुलमध्ये आहे आपल्याकडे आहे. मी ज्ञानदान गुरुकुलमध्ये ह्या वर्षी आलो आहे. 10वीला इथं आलो. तिथे तात्या आमच्या जवळच्या गावातले होते. महेशन होता तात्या आम्हाला सायन्स शिकवायचे. आप्पा आम्हाला मॅथ्स शिकवायचे.
सायन्स विषयामध्ये तात्या खूप भारी शिकवायचे, खोलून शिकायचे. तात्या स्वभाव बी खूप छान होता. तात्याला म्हणलं बोध झाले फिरायला चला, तात्या म्हणायचे आवरा चला लवकर. आपाचा स्वभाव खूप छान होता. यावर्षी गेल्या या महिन्यात कळत नकळत चुका केल्या. तात्याने हल्ला मारलं, राग आला, पण तसे तात्या रागी आला. तात्या कमन हात होते तर पुढे ती चूक व्हावं नाही म्हणून तात्या आम्हाला तिथे योग्य दिशा लावली. आणि आपणही आम्हाला हल्ला मारला, त्याचा राग आला, पण आपण बी त्यासाठी मारलं की तुम्ही पुढे जाऊन असे काम करू नये. आम्ही सुधारणा केल्यास म्हणा ना. आम्ही चुकामध्ये सुधारणा केली, इथून पुढे चूक करणार नाही. इथून पुढे चूक करणार नाही, अशी चूक परत होणार नाही. धन्यवाद. धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा चिडक चिडक मल्हारी धडक धडक भडक झाली चटक मटक भटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. अरे धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा चिडक चिडक मल्हारी धडक धडक भडक झाली चटक मटक भटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा चिडक चिडक मल्हारी धडक धडक भडक झाली चटक मटक भटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. मी इथे 9वी आलो होतो. आपण आम्हाला गणित शिकवले व तात्याने सायन्स शिकवले. खूप चांगल्या प्रकारे आम्हाला देण्याचं काम केलेलं आहे. आम्हाला सुधारण्यासाठी परत अशा आम्ही चुका करणार नाही, त्या चुका सुधारण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्हाला एका चांगल्या मार्गावर नेण्याचं काम त्यांनी केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. डोळ्यामध्ये काजळ होती, विटॅमिनची कमी होती. वा 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 वा. आणि जिच्याबरोबर रात्रभर चॅटिंग केली ती गर्लफ्रेंडची मम्मी होती. माझे नाव वैभव उगले आहे. मी ज्ञानदान गुरुकुलमध्ये 9वीला आलो होतो. आप्पा आम्हाला गणित शिकवायचे. आप्पा पवार सर सायन्स विषय शिकवायचे. आप्पा आम्हाला दररोज सकाळी उठवायचे, ट्युशन घ्यायचे. सकाळी पवार सर दुपारून घ्यायचे. आप्पा दररोज संध्याकाळी आम्हाला 8 वाजता अभ्यासाला बसवायचे व ते आमच्याकडून गणित व सायन्स सर्व विषयाचा अभ्यास करून घ्यायचे.
पवार सर आम्हाला दररोज दुपारा ट्युशन घ्यायचे व अभ्यास करून घ्यायचे. एवढे बोलून मला आमदार झाल्यासारखं वाटतंय.